नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते. एकाच कुटुंबातील 4 सदस्यांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर, कलिंगड खाल्ल्यानंतर उपचारादरम्यान ह्या 4ही सदस्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. 25 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 10:30 वाजण्याच्या सुमारास 40 वर्षीय पती, 35 वर्षीय पत्नी आणि 16 वर्षीय तसेच 13 वर्षीय मुलींनी इतर 5 नातेवाईकांसोबत जेवण केलं. त्यावेळी एकूण 9 जण उपस्थित होते. जेवणानंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर कुटुंबातील 4 सदस्यांनी रात्री 1 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास कलिंगड खाल्लं. काही तासानंतर पहाटे 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास चौघांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. इतर कुटुंबियांनी त्यांना तात्काळ फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा न दिसल्यानं त्यांना तात्काळ जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी 10:15 13 वर्षीय धाकट्या मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबाचे प्रमुख असलेल्या पतीचा रात्री सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर 2 सदस्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या सर्व मृतांचे शवविच्छेदन करण्यात आलं असून अद्यापही मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये. खर तर हिस्टोपॅथॉलॉजी अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे. या अहवालातून मृत्यूचं नेमकं काय कारण आहे हे स्पष्ट होणार आहे. खर तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी घरातून खाद्यपदार्थ, कलिंगडाचे नमुनेही जप्त केलेत आणि हे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. कलिंगड हे मृत्यूचं कारण होतं की रात्रीच्या जेवणात काहीतरी गडबड होती, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. सध्या या प्रकरणानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.